बिराड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कायदेशीर लढाईला सुरुवात झाली असून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी मंगळवारी दिनांक 16 जून रोजी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्ते रवींद्र आहिने आणि गणेश खंदारे यांचे उपोषण ज्यूस पाजून सोडवले। त्यानंतर बुधवार दिनांक 17 जून रोजी चिंचोळी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित एमआयडीसी अधिकारी दीपक पाटील तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले, संविधानिक दृष्ट्या प्रत्येक नागरिकाला घराचा अधिकार आहे। ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन झालेले नाही। उद्योगांची मर्जी राखण्यासाठी गरीब नागरिकांच्या घरावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला। सदावर्ते पुढे म्हणाले, कायदा आणि संविधान सक्षम आहे। कायदा नेहमी जिंकतो आणि संविधान गरिबाच्या बाजूने उभे राहते। आंदोलनकर्त्यांनी कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही। गायरान जमीन कोणत्याही उद्योगाला देता येत नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। तसेच त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की 1 जून ते 30 जून या कालावधीत घरे पाडता येत नाहीत। नागरिकांना पाणी, शिक्षण आणि मूलभूत सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे। जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गैरसमज दूर करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर द्यावे असे आवाहन सदावर्ते यांनी केले। आम्हाला राजकारण करायचे नाही, पण आमच्या हक्काचे घर आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। यासोबतच सदावर्ते यांनी सांगितले की या प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी 2 दिवसात भेटीची वेळ दिली आहे। तसेच गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान उदय सामंत यांच्या विरोधात सुमारे 1000 नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्याचा दावा करत सदावर्ते म्हणाले, वेळीच वास्तव समजून घ्यावे एवढेच सांगतो। दरम्यान आता हे बिराड आंदोलन आता केवळ रस्त्यावरचे आंदोलन न राहता कायदेशीर आणि राजकीय पातळीवर तापण्याची चिन्हे दिसत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड। सगळ्या संविधानिक दृष्ट्या प्रत्येकाला घर असण्याचा अधिकार आहे, राईट टू शेल्टर आहे संविधानामध्ये। आणि या सगळ्या ज्या म्हणजे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांनी ज्या प्रकारे तक्रारी दाखल केल्यात आणि मंत्री श्री उदय सामंत आणि रिजनल ऑफिसर एमआयडीसीचे श्री दीपक पाटील यांच्या बाबतीमध्ये की कायद्याचा भंग केला गेलाय, कायदेशीर गोष्टी पाळण्यात आलेल्या नाहीत, पावसाळ्यामध्ये तोडता येत नाही तरी तोडकाम केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी विधिलिखित कायदेशीर गोष्टींना पगल देऊन कोणत्या इंडस्ट्रीजवाल्यांच्या मर्जी राखण्यासाठी केलं गेलं आहे। परंतु कायदा सक्षम आहे, संविधान सक्षम आहे, संविधान जिंकत असते आणि संविधान हा गरिबाच्या बाजूने असते आणि त्याच्यामुळे यांनी काहीच गैर मागणी केलेली नाही। उदय सामंतांनी काल सांगितले की गैरसमज, तर त्यांनी काय गैरसमज आहे ते दूर करावा आणि त्यांनी हे सांगावं की गायरान जमीन ही कोणत्याच पद्धतीने जे आहे देता येत नसते इंडस्ट्रीच्या कामासाठी। सुप्रीम कोर्टाने सांगितले आपल्या स्वतःच्या कायद्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत घरं पाडता येत नाहीत हे कायद्यात आहे। काल आम्ही उपोषण जे होतं ते उपोषण 2 जणांचं आम्ही सोडवलेलं आहे, पण बिराड मात्र तिथेच असणार आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली, परंतु आम्ही माननीय पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही जायचं कुठं, उद्या आम्ही फुटपाथवर गेलो तरी न्यूसन्स उद्या कोणीतरी म्हणणार। त्यामुळे आम्हाला जे आहे नाईट शेल्टर आहे तुमच्या नाशिकमध्ये उपलब्ध नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जेवणाचं ताट सुद्धा सरकारने द्यायचंय, स्वच्छ पाणी सुद्धा सरकारने द्यायचंय। हे लिखित आहे, हे अलिखित नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही जेवण देत नाहीये आंदोलनस्थळी, जर तुम्ही मला स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, जिल्हाधिकारी असतील किंवा म्हणजे हे असतील विभागीय आयुक्त असतील किंवा एमआयडीसी असेल, टॉयलेटची व्यवस्था करत नाहीत, उद्यापासून शाळा चालू झालेल्या आहेत, शाळेत लेकरांना जाता येत नाही, सगळ्या गोष्टी सिरियस आहेत। उदयनी सुद्धा त्यांचाही गैरसमज दूर करावा, प्लॅन समोर घेऊन बसावं आणि आमच्या हक्काचे घर आम्हाला परत द्यावेत। आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही, परंतु आमच्या हक्काचं घर मात्र आम्ही सोडणार नाहीत, इंडस्ट्रीजवाल्यांसाठी सोडणार नाहीत। आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांशी माझा संवाद झालेला आहे। मी त्यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे।
माननीय भुजबळ साहेबांनी 2 दिवसामध्ये या बाबतीत जे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीची सुद्धा वेळ देणार आहेत आणि त्यासोबतच माननीय कुंभचे मंत्री मान्य गिरीशभाईंची सुद्धा निवडणुकीच्या 2 दिवसाची आचारसंहिता संपल्याच्या नंतर ह्या सगळ्या इत्याभूत गोष्टी आम्ही लक्षात आणून देणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी उदयला कायद्याचा गैरसमज दूर करून कायद्याच्या प्रमाणे लोकांना घर द्यावं आणि लोकांना जाऊ द्यावं. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहेत. आज सकाळपासून हजारो तक्रारी उदयच्या व्यक्ती म्हणून नाही तर पॉलिसीच्या विरुद्ध पोलीस स्थानकात दाखल होत आहेत. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गंभीर आहेत. म्हणजे वेळ शांतन सुचाव्या मंत्र्यांना एवढं मी म्हणेल. पण आज जर बघितलं तर हे जे लोक आहेत ते बेघर आहेत यांच्या पुनर्वसनाचे काय म्हणजे पुढे काय अहो गायरान करून दुसऱ्याला देताच येत नाही. लँडलेस लोक जास्ती जमीन देता येते जास्ती जमातीला देता येते. हे सिंध विरुद्ध पंजाब सरकार लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.